नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी महाबीएमएस मध्ये पशुसंवर्धन विभागासाठी विविध योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करा असे मेसेज आले होते. अपलोड केल्यानंतर काही शेतकऱ्यांना रिटर्न मेसेज आले आहेत की कागदपत्रे चुकीचे आहेत, कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की त्रुटी काय आली, त्रुटी कशामुळे आली. तर सर्वप्रथम मी सांगतो, आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नावे जमीन नसते किंवा पतीच्या नावे जमीन असेल तर पत्नीच्या नावे जमीन नाही. त्यामुळे त्यांना ते शेतीचा रिमार्क आलेला आहे की संमतीपत्र जे आहे ते संमतीपत्र आता चालणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला संमतीपत्र हे पतीचं संमतीपत्र पत्नीला चालतं, परंतु त्यासाठी आपल्याला एक कोऱ्या पेजवरती संमतीपत्र टाईप करायचं आहे. टाईप करून त्यावरती कोर्टामधून अटेस्टेड करायचं, त्याला अटेस्टेड करायचं किंवा त्यावरती नोटरी करून घ्यायची. तुम्हाला नोटरी केल्यानंतर ते ग्राह्य धरलं जाईल. आता हे अपलोड करण्यासाठी तुम्हाला 6 जुलै ते 8 जुलै अंतिम तारीख आहे. या अगोदर तुम्हाला 2-3 वेळेस साईटवरती तारीख चेंज झाली होती, परंतु आता ही लास्ट तारीख आहे. आता तारीख वाढ होणार नाही. ज्यांना कोणाला असे मेसेज आले असतील किंवा ज्यांना मेसेज आले नसतील त्यांनी 2 दिवसात आपली लॉग इन करून काही रिमार्क आहे का हे चेक करा. असं तर वेळेतच आपले योग्य जे डॉक्युमेंट अपलोड करा आणि योजनेचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि योजनेचा लाभ घ्या.